पुण्याच्या एस टी बस आगाराला आज नवीन 5 एस टी बस ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत. अत्यंत अत्याधुनिक अशा नवीन बस या आज भोर एस टी बस आगारात दाखल झालेल्या आहेत. खरं तर याचं उद्घाटन जे आहे ते भोरचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते आत्ताच लोकार्पण या सर्व 5 बसचं झालेलं आहे. आणि आता स्वतः शंकर मांडेकर यांनी ही बस चालवत जे आहे या बसचं लोकार्पण जे आहे ते केलेलं आहे. खरं तर याच आधी खरंच संग्राम थोपटे यांनी सुद्धा उद्घाटन केलं होतं, त्यामुळे कुठेतरी श्रेयवाद सुरू आहे का असं सुद्धा यामधून पुढे येते. आपल्यासोबत स्वतः शंकर मांडेकर आहेत. भाऊ, मागणी होती 25 बसची, अखेर 5 बस ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत, काय सांगाल? हो, कारण की भोर आगार या ठिकाणी भोर मुळशीन राजगड या ठिकाणी आपण 25 बसची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यामध्ये 5 बस आपल्याला एस टी आलेल्या आहेत भोरसाठी. थोड्या दिवसात राहिलेल्या 5 बस एस टी या भोरसाठी मिळतील. त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय स्वारगेटला 5 आलेले आहेत, तळेगावला 5 आलेले आहेत. त्यामुळे आमचा मुळशीचा तो प्रश्न त्या भागातून मिटणार आहे. खरी अडचण आता भोर आणि राजगडची होती. ह्या 5 आल्यात, अजून 5 थोड्या दिवसात येतील आणि नंतर आत्ताही 8 एवढ्या महिन्याभरात स्वारगेटला 8 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्याचा मुख्यत्वे वापर किंवा या ठिकाणी फायदा हा भोर आणि राजगड तालुक्याला होणार आहे. त्याचीसुद्धा आपण या थोड्या दिवसात सुविधा होईल. या व्यतिरिक्त मी दादांशी बोललो आहे, मुख्यमंत्री साहेबांशी बोललो आहे, शिंदे साहेबांशी बोललो आहे आणि परिवहन मंत्रीशी बोललेलो आहे की आम्हाला अजून 5 बस तुम्ही द्याच. कारण की 25ची मागणी आहे, परंतु कमीत कमी 15 बस तरी आपल्याला मिळाल्या पाहिजे. आणि त्या मिळाल्या तर खऱ्या अर्थानं भोर राजगड मुळशीचे जी लोकांची गैरसोय व्हायची, गेली अनेक वर्ष तुम्ही पाहताय एस टी बस या ठिकाणी येत नव्हती, गाड्या कमी होत्या, ज्या होत्या त्या जुन्या होत्या आणि मग अनेक वेळा त्या बंद पडायच्या. विद्यार्थ्यांचे प्रवाशांचे खूप हाल होत होते आणि त्याच्या पर्याय म्हणून खरं तर जानेवारी महिन्यातच मी इलेक्शन निवडून आल्यानंतर पहिल्यांदा दादांक मागणी केली. दादांनी लगेच परिवहन खात्याचे अप्पर सचिव आहेत त्यांना पत्रव्यवहार करून ताबडतोब या गाड्या उपलब्ध करण्याची या ठिकाणी सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी या गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण जेव्हा या बस येणार असं कळलं तेव्हापासून पाहिलं तर संग्राम थोपटे यांचे कार्यकर्ते पत्र व्हायरल करत आहेत, आमच्यामुळेच या बस ज्या आहेत त्या मंजूर आलेल्या आहे असं म्हणतात. नंतर तुमचेसुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते पत्र व्हायरल करतात आणि बस या ज्या आहेत त्या मांडेकर यांच्या पाठपुराव्याने आल्याचं म्हणत आहेत. खरं तर कुठेतरी श्रेयवाद पुढे येतो असं वाटतं. आता तुम्हीच बघा श्रेय कोण घेतोय, वाद कोण घालतोय. आमच्याकडं पुरावा आहे. आम्ही मागणी कधी केली, बस कधी आल्या आणि आम्ही पाठपुरावा किती केलेला आहे त्यांनी सांगावं. मी आत्ता माझ्याकडे पुरावा आहेत. मी पत्रव्यवहार कधी केला, मागण्या कधी मिळाल्या, दादांनी सूचना कधी दिल्या आणि त्या उपलब्ध कधी झाल्यात. आणि मी आज हेही सांगतोय, ह्याच्यावर थांबलेलं नाही. आम्ही अजून 5 इकडं आणि इलेक्ट्रिकच्या 8 या ठिकाणी आणतोय आणि या व्यतिरिक्त मी 5 गाड्या अजून दादांकडनं मागून घेतोय. पण त्यांनी आता भाजपमध्ये आलेत, महायुतीमध्ये आले. त्यांनी 9चा टाईम दिला आणि सकाळी 8 वाजताच त्यांनी लोकार्पण जे आहे ते केलंय. त्यांनी महायुती म्हणून एकत्र येणं गरजेचं होतं का असं वाटत नाही का? आता महायुतीत आहेत तर एकत्र आले. आता ॲक्च्युली ते महायुतीत आता इलेक्शन झाल्यावर आल्यात. पहिले असते तर मी मान्य असतं. आता महायुतीत माझ्यावर आहे ना हे राजाभाऊ, हे आमच्या ताईंचं नको आहे. म्हणजे भाजपचे आत्ताचे पदाधिकारी तुमच्यासोबत जे महायुतीमध्ये पदाधिकारी आमच्या इलेक्शनला आमच्या काळात होते ते आज आमच्या बरोबर आहे. आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते आत्ता माझ्या गाडीत बसलेत ना. महायुती आम्ही आहेच ना. राहिलं त्यांचं, ते आत्ता आलेत पक्षात, इलेक्शन झाल्यावर आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की बाबा महायुती म्हणून काम करत असताना जो विद्यमान पदाधिकारी आपला आहे, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या बस उपलब्ध झाल्या त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करणं हे योग्य होतं. बघा, हे दादांचं पत्र आहे माझ्याकडं. त्यांनी अप्पर सचिवांना दिलेलं 15 जानेवारीला. त्यांची पत्र देतो तुम्हाला. त्यांनी कधी मागणी केली आणि ज्यावेळेस त्यांनी मागणी केली त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते. म्हणजे बस ज्या आल्या त्या तुमच्याच पाठपुराव्या 100% कागद सांगतील. बरं, तुमच्याच मतदारसंघातला एक दुसरा विषय आहे. गेले काही दिवस वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरण गाजते. तुमचे पदाधिकारी आहेत मुळशीतले, हागवणे, राजेंद्र हागवणे, सुशील हागवणे, त्यांच्यावर गंभीर आरोप आता होत आहेत. नवनवीन प्रकरणं खरं तर त्यांच्या बाबतीतली पुढे येत आहेत. काय सांगाल या प्रकरणावर? तुमचं मत काय? तुमचे पदाधिकारी तुमच्यासाठी काम केलं? त्यांच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे तो पक्षाचे नेते आमदार अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही जास्त बोलणं उचित नाही आहे. हा तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. हे पक्षाचं इथं काही हे नाही आहे.
एखादा पदाधिकारी असेल तर त्यांनी कसं वागावं काय करावं त्याचा विषय आहे. त्यामुळे आम्ही त्याला काही जास्त चर्चा करत नाही आणि त्यांच्या बाबतीत जी भूमिका पक्षाने घ्यायची ती पक्षाने घेतलेली आहे. त्यांना पक्षाने भूमिका घेताना अजितदादांचा काही तुम्हाला कॉल आला होता का, असं काय माहिती घेण्यासाठी काय कॉल आलेला? नाही, दादांना माहिती द्यायची काही गरजच नाही. दादांना सर्व जिल्ह्याची माहिती आहे, राज्याची माहिती आहे. त्यामुळे जी चुकीचं काम करतात दादा त्यांना कधी पाठीशी घालत नाही. त्यांच्या हातनं चुकीचं काम घडलं दादांनी 2 मिनटं त्यांच्यावर कारवाई केली. गेले काही दिवस चर्चा जे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे दोन्हीकडचे त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्र आल्या पाहिजेत. दोन्ही राष्ट्रवादीने म्हणजे दादा आणि शरद पवार यांनी एकत्र आलं पाहिजे. एक राष्ट्रवादीचा दादा गटाचा आमदार म्हणून तुम्हाला वाटतं का आता हे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे? बघा, ही भूमिका निर्णय घेण्याचा अधिकार साहेबांचा आहे, म्हणजे पवार साहेबांचा आणि दादांचा आहे. ते ठरवतील. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटणारच आहे ना यांनी एकत्र यावं. तो जी त्यांची भूमिका असेल ती आमची भूमिका. धन्यवाद. तर बसचं लोकार्पण केल्यानंतर आमदार शंकर मांडेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. खरं तर गेल्या काही दिवसभरच्या नागरिकांची मागणी होती की ह्या बस ज्या आहेत त्या बोर आगाराला मिळाल्या, कारण मोठ्या प्रमाणावर बस ज्या आहेत त्या नारुस्त झालेल्या होत्या, मोडकळीस आलेल्या होत्या. त्यामुळं खरं तर बस ज्या आहेत त्या चालत्या रस्त्यात बंद पडत होत्या. याचा नाहक त्रास जो आहे तो खरं तर प्रवाशांना सोसावा लागत होता. त्याच अनुषंगानं बोर आगाराला नवीन बस मिळावा अशी मागणी होती. अखेर 5 बस ज्या आहेत त्या आज दाखल झालेल्या आहेत आणि याचं लोकार्पण जे आहे ते राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते आज झालेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.